जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जी सांप्रदायिक तुकाराम गाथा आहे त्यामधला हा 1 क्रमांकाचा अभंग आहे. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित जनी जडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 1 क्रमांकाचा अभंग आहे सांप्रदायिक गाथेमध्ये. समचरण दृष्टी विठेवरे साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. तुकाराम महाराजांची जी दृष्टी होती, जी दृष्टी ही विठेवरील विठ्ठलाकडे राहो माझी दृष्टी, इतर कोणत्याही विषयाकडे माझी दृष्टी जाऊ नये, ही प्रार्थना या अभंगातून महाराज करतात. तुझ्या चरणावर माझी दृष्टी राहो. तू ज्या विटेवर उभा आहेस त्या विटेवर माझी दृष्टी राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. शेकडो वर्षामध्ये एखादा संत उपजतो, एखादाच द्रष्टा उपजतो. त्यापैकी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे त्यापैकी एक होते. आपण संसारिक जीव आहोत, संसारामध्ये आपण राहत आहोत. असं करत असताना आपल्या समोर माईक पदार्थ, भौतिक सुखे आपल्याकडे आकर्षित होत असतात. भौतिक सुखाकडे आपण आकर्षित होत असतो. परंतु त्या सुखाचं महाराजांनी परमेश्वराला साकडं टाकून ते सुख, जे क्षणिक सुख आहे, भौतिक सुख, ते माझ्याकडे घेऊन येऊ नको असं परमेश्वराला त्यांनी हात जोडून विनंती केली. तेथे माझं आसक्ती राहू नये, तेथे मी लिप्त होऊ नये असे परमेश्वराकडे ते साकडं घालतात. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. संसारामध्ये तुम्हाला आकर्षित करणाऱ्या अनेक वस्तू आहेत. त्या वस्तू मला नको आहेत. याप्रमाणे परमेश्वराला महाराज साकडे घालतात. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित जणी जडो देशी. मोठेपण जे असतं, ब्रह्मादिक पदे म्हणजे मोठेपण, मग तो सत्तेने मोठा असो, पैशाने मोठा असो, मानाने मोठा असो, किंवा आचार विचार कशानेही मोठा असो, हे मोठेपण ब्रह्मादिक पद हे जे आहे हे दुःख आहे, दुःख देणारे पद आहे. तिथे मला जाऊ देऊ नकोस तू. असं पद मला नको आहे. मला फक्त तुझी मूर्ती, विठेवर जो तू उभा आहेस त्याचं चरण सुख हेच मला पाहिजे आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. कारण काय, महाराज सांगतात, परमेश्वराला साकडं घालतात. विठेवर उभे असलेल्या विठ्ठलाला साकडे घालतात. देवा आम्हाला याचं वर्म समजलंय. सांसारिक सुखापासून जे सामान्य माणसाला किंवा मला जे सुख प्राप्त होतं हे नाशवंत आहे.
ते सुख अनित्य काळ टिकणारं नाही. जे नित्य सुख आहे ते सुख मला तुझ्या पायात आहे, तुझ्या चरणात आहे, तुझ्या शरणांगणात आहे. या प्रकारे महाराज परमेश्वराला या अभंगातून साकडे घालतात. खरं जे सुख आहे, खऱ्या सुखाची प्राप्ती महाराजांना झाली होती आणि म्हणून ते सर्वांना सांगत होते की मला गुह्य खजाना सापडलेला आहे, तुम्ही या आणि या सुखाच्या खजिन्याचे वाटेकरी व्हा. आणि हा खजिना फक्त परमेश्वराशी एकनिष्ठ राहण्यात, परमेश्वराची भक्ती करण्यातच आहे, असा या अभंगातून मतितार्थ आहे.